दरम्यान महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्या बाजूने जे उमेदवार जाहीर झालेत त्यांच्या विरोधात कोणाकोणाची नावे चर्चेत आहेत, लढतींमध्ये कोणाकोणाची संभाव्य नावे घेतली जात आहेत, पाहूयात। धाराशिव लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर लढणार आहेत। त्यांच्या विरुद्ध महायुती शिंदे गटाचे तानाजी सावंत किंवा त्यांचे पुतणे धनंजय सावंत, अजितदादा गटाचे सुरेश बिराजदार, तर भाजपकडून राणा जगजितसिंह पाटील आणि प्रवीणसिंह परदेशी यांची नावे चर्चेत आहेत। धाराशिव लोकसभेमध्ये औसा, उमरगा, तुळजापूर, धाराशिव, भूम, परांडा आणि बार्शी हे मतदारसंघ येतात। गेल्यावेळी शिवसेनेचे निंबाळकर विरुद्ध त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या राणा जगजितसिंह पाटील लढले होते। निंबाळकर 1,27,000 जिंकले तर पाटलांचा पराभव झाला होता। नाशिक लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विजय करंजकर यांचे नाव निश्चित मानले जाते, तर महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि यासह शांतिगिरी महाराज हे सुद्धा दावा करतायत। नाशिक लोकसभेमध्ये सिन्नर, देवळाली, इगतपुरी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या विधानसभा येतात। गेल्यावेळी शिवसेनेच्या हेमंत गोडसेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांमध्ये लढत झाली। गोडसेंचा 2,92,000 विजय झाला होता। नांदेड लोकसभेमध्ये भाजपने प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा एकदा तिकीट दिले। त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे माजी आमदार वसंत चव्हाण यांना उतरवू शकतं। नांदेड लोकसभेमध्ये भोकर, नायगाव, देगलूर, मुखेड, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या 6 विधानसभांचा समावेश आहे। 2019 ला भाजपच्या चिखलीकरांविरुद्ध त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण लढले होते। चिखलीकर 40,000 मतांनी जिंकले। वंचितच्या यशपाल भिंगे यांनी 1,66,000 मतं घेतली होती। कोल्हापूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराजांचे नाव निश्चित मानले जाते। त्यांच्या विरोधात भाजप समर्जित घाडगे किंवा महाडिकांच्या घराण्यामध्ये उमेदवारी देऊ शकतं। कोल्हापूर लोकसभेत चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर विधानसभांचा समावेश आहे। गेल्यावेळी शिवसेनेच्या सदाशिव मंडलिक विरुद्ध त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये असलेले धनंजय महाडिक लढले। मंडलिकांचा 2.5 लाखाहून जास्त मतांनी विजय झाला होता। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।